आणि आता बातमी कोकणातून। मासेमारीचा 31 मे हा शेवटचा दिवस। समुद्रातील मासेमारी 1 जून पासून बंद होतीये। कोकण किनारपट्टीवर 1 जून पासून सागरी मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे। मत्स्य व्यवसाय विभागाने तर परिपत्रक जाहीर केलेलं आहे। 1 जून ते 31 जुलै या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये सागरी मासेमारीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। कारवार म्हणजे आमचे 31 मे झाले जाण्याच्या अगोदर थोडे लोक होडी वर घेत आहेत। 1 जून नंतर आमचं कंपल्सरी बंद असतं 1 ऑगस्ट पर्यंत। 1 ऑगस्ट पर्यंत चालू होतो। त्याच्यानंतर आमचे होडी साकारण्यास सुरुवात करतात। थोडी रिपेअरिंगसाठी नंतर 2 महिन्यासाठी कालावधी आमचा जातो आणि समुद्राचं मत्स्य बीच हे निर्माण होण्यासाठी माशा प्रजनन काळात मदत होते। त्यासाठी आम्ही समुद्रात जात नाही आणि आमच्या लोकांनी समुद्रात जाऊचं धाडस करू नये। इथून आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूया। 1 जून पासून म्हणजेच उद्यापासून सागरी मासेमारी आहे ते पूर्णतः बंद होणार आहे आणि सर्व ज्या मच्छीमारांच्या होड्या असतील, नौका असतील, ह्या पूर्णतः बघितलं तर सागरच्या ज्या किनारी आहेत, खाडीच्या किनारी, या संपूर्ण ज्या होड्या आहेत आणि नौका आहेत त्या विसावलेल्या दिसत आहेत। एकंदर आज उद्यापासून ही जी पूर्णतः मासेमारी आहे ती पूर्णतः बंद होणार आहे। ही 31 जुलै पर्यंत ही मासेमारी पूर्णतः 2 महिने बंद राहणार आहे। ही मासेमारी 2 महिने बंद ठेवण्याचं कारण असं असतं की याच काळात जी मत्स्य बीजोत्पादन होत असतं आणि या कालावधीत मासेमारी करण्यासाठी पूर्णतः जो बंदी कालावधी असतो आणि हा बंदी कालावधीमुळेच 2 महिने मासे खवय्यांना आता माशांची प्रतीक्षा 2 महिन्यासाठी करावी लागणार आहे। आज बघितलं तर इथे मी मांडवी या सागर किनारी आलेलो आहे आणि इथे बघितलं तर पूर्णतः ज्या मच्छीमारांच्या ज्या होड्या आहेत त्या इथे पूर्ण खाडी किनारी विसावलेल्या दिसत आहेत आणि आपल्या ज्या मच्छीमारी नौका आहेत त्या सुरक्षितपणे अशा ठेवलेल्या आहेत। त्यांना एक छत करून त्यांना सुरक्षित ठेवलं जातं। त्यानंतर जी जाळ्यांची डागडुजी आहे तीही केली जाते। उद्यापासून हे सर्व काम हे सुरू होणार आहे। मात्र उद्यापासून पूर्णतः जी मासेमारी आहे ती मात्र ठप्प झालेली दिसणार। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।